पुणे ग्रामीण पोलिसांनी खंडणीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत 2 पोलीस अंमलदार आणि 3 वाहतूक वॉर्डरना अटक केली आहे. मोटारीत अंमली पदार्थ असल्याची भीती दाखवून कारवाई टाळण्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप या आरोपीवर आहे. या प्रकरणातील एक पोलीस नाईक अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 5 जुलै रोजी फिर्यादी भूषित शर्मा मित्रांसह लोणावळ्याकडे जात असताना तळेगाव दाभाडे परिसरात त्यांच्या वाहनाला अडवण्यात आला. स्वतःला पोलीस असल्याचं सांगत आरोपींनी वाहनाची तपासणी केली आणि गाडीत अंमली पदार्थ असल्याची भीती दाखवत 5 लाख रुपयांची मागणी केली. मात्र प्रसंगावधान राखत फिर्यादीने पिंपरी चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 5 आरोपींना रंगेहात अटक केली. तपासात फिर्यादीच्या वाहनात कोणतेही अंमली पदार्थ आढळून आले नाहीत. या प्रकरणातील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिला आहे.